चला पाहूया कारंजा लाड शहरातील जमिनीच्या आतमध्ये 2 मजले असलेली अतिप्राचीन विहीर। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देऊळगावकर अनोखा देश या चॅनलमध्ये आपल्याला आणखी एका ऐतिहासिक जागी घेऊन आलो आहे। ती ऐतिहासिक गोष्ट म्हणजे कारंजा येथील ही अतिशय प्राचीन अशी विहीर, ज्याला जवळपास 200 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा इतिहास लाभलेला आहे। श्री दिलीप काका मिश्रीकोटकर यांच्या शेतातील ही विहीर असून ती अत्यंत प्राचीन तर आहेच, पण त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे त्या विहिरीच्या आतमध्ये धर्मशाळा आहे। चक्क जोपर्यंत त्या विहिरीची खोली आहे तिथपर्यंत त्या विहिरीच्या आतमध्ये धर्मशाळेचं बांधकाम केलेलं आहे आणि आज सुद्धा ती धर्मशाळा म्हणा किंवा त्या खोल्या ज्या आहे त्या बघण्यायोग्य आहे, तेवढ्या प्रमाणात त्याचं जतन झालेलं आपल्याला दिसते। तर मी आज त्याच ठिकाणी तुम्हाला घेऊन चाललो आहे। आपण आतमधून ती विहीर एक्सप्लोअर करूया। अत्यंत अनएक्सप्लोर्ड असं प्लेस आहे, ते आपण एक्सप्लोअर करूया। तुम्हाला मी माझ्यासोबत घेऊन जातो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता इथून मी खाली जातोय, जसं काकांनी सांगितलं इथून खाली पूर्ण जेवढं पाणी आहे त्या पाण्यापर्यंत खाली पायऱ्या आहेत आणि आपण तिथपर्यंत जाऊ शकतो। तर ही अशी जुनीच कमान आहे इथे, इथून खाली पायऱ्या आहेत। आपण इकडे बघू शकतो खाली। आपण इथून परत खाली जाऊया, हळूहळू उतरायला लागेल कारण बरंच जुनं असं बांधकाम आहे। इकडे तुम्ही बघू शकता अशा जुना बारव म्हणा किंवा अशा ज्या विहिरी आहेत, या विहिरी आपल्याला भारतात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल। पण या काही अशा विहिरी आहेत ज्या अजूनही अनएक्सप्लोर्ड आहेत, पण या सुद्धा म्हणजे आहेत की ज्या आपण एक्सप्लोर करायला पाहिजे आणि माहिती पडायला पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा जुन्या कमानी आहेत पूर्ण पायऱ्यांच्या बाजूला आणि इथे मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। अशा प्रकारे ही विहीर आहे। आपण आता वर जाऊया आणि वर काय आहे ते एक्झॅक्टली बघूया। इथून हळू जावं लागेल। बघू शकतो प्रत्येक ठिकाणी हे असे कोनाडे केलेले आहेत, जे हे कोनाडे सुद्धा जुने आहेत। इथे म्हणजे नवीन असं काही आता केलेलं नाही। ह्या कमानी आहेत या साईडनी, जर आपण बघितलं तर या साईडने आपण आता वर आलो या साईडने आणि परत आता इकडे जाण्यासाठी हा वरून एक आपण पोर्च म्हणू शकतो, हा असा पोर्च तयार केलेला आहे। परत या ठिकाणी अशा कमानी आहेत आणि या ठिकाणी परत आपल्याला विहीर, या साईडनी विहीर आहे। जर याचं आपण छत पाहिलं तर हे असं चारी बाजूनी एका ठिकाणी ज्याप्रमाणे मंदिराला छत असते त्याप्रमाणे हे एक तयार केलेलं आहे। इथं जे जुनी वास्तू आहे ते तशीच राहिली पाहिजे, तर तशा हिशोबाने त्याला थोडंसं रिपीट केलेलं आहे। आता ही इथली जी आहे इथं विटा मिळाल्या नाही आहे, त्यामुळे ह्या असंच राहणार आहे भाग।
अच्छा. कारण ही वीट एकदम जुनी आहे. पण ही खूप चांगली गोष्ट आहे काका की तुम्ही म्हणजे एवढ्या जुन्या वास्तूचं जतन करत आहे आणि ते अजूनही म्हणजे टिकून आहे. नाही तर ते तेवढ्यासाठीच ते म्हणजे फार जुनी आहे, वडिलोपार्जित आहे, त्याच्या पूर्वीची आहे, परंतु त्याला आपण ते व्यवस्थित ठेवायसाठीच आपण त्याला रिपेरी केलेली आहे. तरी किती वर्ष झाले असतील आता जवळपास? 200 वर्षापूर्वीचं आहे हे. कारण वडिलाला जाऊन म्हणजे वडिलाचंच वया जवळपास 100 वर्षानंतर पूर्वीचं आहे हे. अच्छा. आणि आजोबाच्या राज्यात असतानाच आहे विहीर. त्यावेळेस मग लोक इथं राहायला येत होते किंवा हे राहून बसत होते. इथं आतमधून जाण्याचा मार्ग आहे बाहेर आणखी कुठे? इथून खूप लांब तिकडे खोले. आणि हे वर जे आहे ते काय, वर जो तिसरा मजला इथून दिसतो? नाही तर ते रूम आहे. हा गेट उघडा आहे. हा इथून असं वरती जाण्याचा मार्ग आहे तिथून. म्हणजे या ठिकाणी 8 दिवस 10 दिवस राहून आसरा घेत होते. आणि आम्ही स्वतः बी इथं स्वयंपाक पाणी करून इथं राहिलेलं आहे चौकीदारी. तुमच्या लहानपणी वगैरे का? हा. अच्छा. आम्ही पोहायसाठी स्पेशली इथं कारंजात एक प्रसिद्ध पायऱ्या इथं असल्यामुळे पाण्यापर्यंत लोक इथं पोहायला येत होते. अच्छा. म्हणजे हे जवळपास तरी किती वर्षापर्यंत आता पोहायला यायचे? म्हणजे आता हे बस 10-15 वर्ष झाले असं बंद केले लोकांनी. स्विमिंग टँक सुरू झाले तेव्हा. स्विमिंग टँक झाल्यापासून. तर हे असा याचा इतिहास आहे. खाली ही कमान आहे आणि कमानीच्या वर हा पोर्च आहे. तर या पोर्चमध्ये आपण बघतो मागे विहीर आहे. जर पावसाचं पाणी आलं किंवा या ठिकाणी पाणी जर जमलं तर ते पाणी जाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोयसुद्धा करून ठेवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ही एक ज्याला आपण म्हणतो की नाली टाईप, या ठिकाणी ही छोटी जी नाली असते ही सोय करून ठेवली आहे. म्हणजे ह्या साईडनी जमा झालेलं सगळं पाणी इकडून निघून जाईल. म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टींपासून म्हणजे विहीर बांधताना एक आपण म्हणतो की कटाक्षाने सगळ्या गोष्टींवर एक नजर फिरवलेली दिसते आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने बांधलेली अशी या ठिकाणी दिसते. हा कोनाडा ज्याला म्हणतो तो या साईडनी आहे, त्या साईडनी तेवढंच आहे. म्हणजे जी सिमेट्री आहे ते सिमेट्री दोन्ही साईडने सेम मेंटेन केलेली आपल्याला दिसते. सेम कोनाड्यात जर छत पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी छत सुद्धा सेम त्याच पद्धतीने या साईडने बांधलेलं आहे. या साईडने सेम तशाच पायऱ्या आहे इकडे खाली उतरायला, पाणी काढायला. तर इकडूनही होतं पण ही भिंत पडली. म्हणजे हे मधलं हे गेट म्हणता का? हे याच टाईपची इकडली पोझिशन होती. अच्छा. हे जे 3 गेट आहे हा. या साईडला जे 3 गेट दिसत आहे ते सेम 3 गेट या साईडला पण होते. आता ज्या पायऱ्या आहेत याच्यावर इथे 3 गेट होते पण ते काळानुसार आणि काळाच्या ओघात ते 3 गेट पडलेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण डागडुजी केली आहे. म्हणजे पूर्ण बांधली भिंत ती कालपासून. कारण ही तुटली होती पूर्ण. अच्छा. आतमध्ये पडली होती. गाळ उचलून पूर्ण काढली आणि तिथपर्यंत भिंत बांधली. ही इथून जाण्याचा रस्ता होता. ती भिंत दिसते तिथे पायऱ्या. अच्छा. म्हणजे तिकडून येण्यासाठी हा, पायऱ्या तिकडून रस्ता होता. होत्या आणि हा इकडून एक दुसरा रस्ता. हा. आयुष्यातही कधी या विहिरीचं पाणी आटलेलं नाहीये. आजपर्यंत कधीच पाणी नाही आणलं नाही, नाही. कधीच पाणी आटलं नाही. कितीही दुष्काळ आला तरी या विहिरीचं पाणी गावाला पुरवलं गेलेलं आहे इथून टँकर मधून. म्हणजे तरी हे विहीर समजा आता हे किती फूट खोल असेल अंदाजे? समजा इथून 30 फूट खोल आहे. म्हणजे टोटल 40 फूट खोल आहे वरून. खाली आता 10 ते 15 फूट खोल आहे. अच्छा. 40 फूट खोल विहीर आहे तसं. म्हणजे अजून आता एवढा उन्हाळा होऊन गेला तरी पाणी समजा कधीच नाही. आहे. दुष्काळातही नाही. पूर्ण पाण्या टँकरनं कारंजात घ्यायचं काम पडलं त्यावेळेसही या विहिरीला पाणी होतं. हे मग अशाच जे आता आपण हे वरच्या मजल्यावर जसं उभं आहे आपण त्या पोर्चवर तर सेम असंच खाली पण मजला आहे का याच्यात? नाही. म्हणजे हा मजला त्याच्यावर हे पोर्च. बस खाली मग पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या. अच्छा. याच्यावर आपण आहे तिथे काय प्लेन ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवल वरती. अच्छा. म्हणजे लोक आले तरी या भागात राहायचे किंवा या साईडला राहायचे रूम्स होते. या दुसऱ्या पायऱ्या सुद्धा विहिरीत असलेल्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी आहे. तर नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही जी कारंजातील जुनी विहीर आहे किंवा ज्याला बारव असं म्हणतात, तर ऑलमोस्ट 200 वर्ष जुनं बारव जे श्री दिलीप काका मिश्री कोटकर यांच्या शेतात ते आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. सगळ्यात पहिले आपण त्यांना थँक्यू म्हणू की त्यांनी आपल्याला हे दाखवलं आणि अशी महत्त्वाची अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली. तर याचप्रमाणे आपण अनोखा देश या चॅनलमध्ये नवनवीन असे ऐतिहासिक वाडे, गडी, जुन्या विहिरी, जुने ज्या काही वास्तू असतील त्या सगळ्या आपण परत घेऊन येऊया.
परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.